या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन आणि अपर्णा पत्रकार परिषद घेत असतात. पत्रकार त्यांना जीजीबद्दल विचारत असतात आणि त्यावेळी अपर्णा सांगते की जीजीने एक खूप मोठा गुन्हा केला आहे. मागच्या काही दिवसांमध्ये विषारी पाण्यामुळे ज्या लोकांचा मृत्यू झाला त्या लोकांच्या मृत्यूस तो जीजीच कारणीभूत आहे. त्यानेच लोकांच्या पाण्यामध्ये विष मिसळलं आणि हे सगळं घडवून आणलं. आणि हे ऐकून त्या पत्रकारांना सुद्धा धक्का बसतो. पण तरीही ते अपर्णा अर्जुनला विचारत असतात की तुमच्याकडे याबद्दलचे सगळे पुरावे आहेत का, कारण मागच्या वेळी ते जीजी निर्दोष सुटले होते. आणि त्यावेळी अपर्णा अर्जुन सांगतात की आमच्याकडे आत्ता यावेळी त्याच्या विरोधात सगळे पुरावे आहेत आणि काही लिंकसुद्धा, ज्याच्या आधारे त्याला आता कठोरात कठोर शिक्षा होईल. मागच्या वेळी आम्ही कायद्याचा आदर केला, मात्र यावेळी आम्ही त्या जीजीच्या विरोधातील सगळे पुरावे कोर्टामध्ये सादर करून त्याला कठोरातील कठोर शिक्षा कशी होईल याकडे स्वतः लक्ष देणार आहोत. आणि मग त्यानंतर पत्रकार त्यांना वेगवेगळे अनेक प्रश्न विचारू लागतात आणि म्हणू लागतात की जर यातील एकही आरोप खोटा निघाला तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते, हे माहिती आहे ना तुम्हाला. तर अपर्णा म्हणते हो, चांगलंच माहिती आहे, आणि म्हणूनच आज मी तुम्हा सगळ्यांना सांगते की जर यातील एकही आरोप खोटा निघाला ना तर मी कलेक्टर पदाचा त्याग करेल. आणि ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. आणि मग अर्जुन अपर्णा ती पत्रकार परिषद संपवतात. पण मग त्यानंतर ते एका पत्रकाराला त्यांच्याजवळ बोलावतात आणि त्या जीजीने जो कबुली जबाब दिलेला असतो त्याचा एक पेन ड्राईव्ह ते त्या पत्रकाराच्या हातात देतात, जेणेकरून सगळ्यांना जीजीचं खरं रूप कळावं. तर त्यांची ही पत्रकार परिषद घरीसुद्धा सगळेजण बघत असतात. दीपक म्हणत असतो की बघितलं ना, आपल्या दीदीचा अपघात त्या जीजीनेच घडवून आणला होता. तर स्वप्नील म्हणत असतो की मला वाटलंच होतं, हा अपघात कोणीतरी घडवून आणलेलाच असणार. सगळेच जण त्या जीजीवर खूप चिडलेले असतात. परंतु रुपाली म्हणत असते की मला तर असं वाटतं की आपण त्या माणसापासून दूरच राहायला हवं. परंतु स्वप्नील म्हणतो की नाही रुपाली. तर मोनासुद्धा म्हणत असते की हो रुपाली ताई, आपण जर असंच घाबरून राहिलो ना तर तो माणूस पुढे जाऊन काय करेल काय माहिती. त्यामुळे आता त्याच्यावर कारवाई व्हायलाच हवी. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच अमोल त्या ठिकाणी येतो. तो विचारत असतो की बाबा कधी घरी येणार आहे. बापू त्याला समजावतात की तो थोड्या वेळात येईलच घरी. तर अमोल म्हणतो आणि माझी माँ, पण त्यावर काय उत्तर द्यावं हे कोणालाही समजत नाही. त्यानंतर दीपक अमोलला समजावतो की बाबा आल्यानंतरच माँ कधी घरी येणार हे आपल्याला कळेल, तू जाऊन आता आराम कर. आणि मग अमोल तेथून निघून जातो. तर बापू दीपकला सांगतात की तू अर्जुनला फोन करून बघ, तो कुठे आहे ते कळेल आपल्याला. त्यामुळे दीपक अर्जुनला कॉल करू लागतो, मात्र अर्जुन कॉल रिसीव करत नाही. अपर्णाने ते ठरवतात की घरी गेल्यानंतरच सगळ्यांसोबत व्यवस्थितपणे बोलूयात. त्यानंतर ते दीपाच्या भावंडांना खायला प्यायला देतात. त्यांना विचारतात की बाळांनो तुम्हाला काही त्रास तर होत नाही आहे ना. त्यावर ते नाही म्हणतात आणि मग अपर्णा अर्जुन त्यांना घेऊन दीपाकडे जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे बापू म्हणत असतात की अर्जुन कामात असेल, त्यामुळे कदाचित त्याने फोन उचलला नसेल, आपण त्याची वाट बघूयात. आणि मग त्यानंतर ते दीपकला सांगतात की तू ना अर्जुनला मेसेज करून सांग की येताना दीपाला घरी घेऊन ये, कारण जरी तिचं आणि आपलं काही नातं नसलं ना तरी त्या पोरीने आपल्यासाठी खूप काही केलं आहे. तिने अप्पीची जागा व्यवस्थितपणे सांभाळली आणि त्या जीजीवर कारवाईसुद्धा केली. आपल्याला तिचे आभार मानायलाच हवेत. आणि बापूंचं ते म्हणणं सगळ्यांना पटतं. दीपक तसा अर्जुनला मेसेज करतो. दुसरीकडे सगळेजण आर्याच्या घरी जातात. दीपा त्या ठिकाणीच असते. दीपाला जेव्हा तिची चिल्ली पिल्ली भेटतात तेव्हा तिला खूप आनंद होतो. ती त्यांना विचारत असते की बाळांनो तुम्हाला त्या लोकांनी काही त्रास तर दिला नाही आहे ना. आणि त्यावर मग ती मुलं तिथे घडलेला सगळा प्रकार सांगतात आणि अप्पीकडे बघत म्हणतात की अक्का आम्हाला या ताईंनी वाचवलं. आणि ते ऐकून दीपा अपर्णाचे आभार मानते. त्यानंतर दीपा अपर्णाला तिच्या दाद्याविषयी म्हणजेच त्या राजाविषयी विचारते. आणि त्यावेळी अर्जुन तिला सांगतो की राजाने जे काही केलं आहे त्यासाठी आम्हाला त्याला अटक करावी लागली. पण ते ऐकून दीपा खूप घाबरते आणि म्हणू लागते की या सगळ्या दाद्याची काही चुकी नाही आहे, त्यांनी सगळं पैशांसाठी केलं, तुम्हाला तर माहिती आहे ना. अप्पी तिला समजावते की हे बघ दीपा, राजाने जे काही केलं ते अत्यंत चुकीचं आहे, त्याच्यामुळे अनेक लोकांचे जीव गेले. आणि मला सांग आत्तापर्यंत त्याने किती वेळा कष्ट करून तुम्हाला पैसे आणून दिले. आणि त्यावेळी ती मुलं म्हणतात की नाही मॅडम, तो दादा नेहमी ताईकडून पैसे घ्यायचा आणि आम्हाला खूप मारायचा. आणि ते ऐकून दीपा खाली मान घालते.
तर अर्जुन तिला समजावतो की हे बघ दीपा, तुला आमचा राग आला असेल तर माफ कर, पण त्याला जेलमध्ये टाकणं गरजेचं होतं. त्याला शिक्षा झाल्याशिवाय त्याच्यात सुधारणा होणार नाही. आम्ही जे काही केलं ते तुझ्यासाठी, तुझ्या कुटुंबियांसाठी केलं. आणि मग दीपालासुद्धा त्यांचं म्हणणं पटतं. ती म्हणत असते की एक बहीण म्हणून मी आत्तापर्यंत दादाच्या चुका झाकत आले, पण आता मला कळतंय की त्याने खरंच खूप मोठी चूक केली. त्याच्यामुळे अनेक लोकांचे जीव गेले. त्याला शिक्षा व्हायलाच हवी. आणि मग दीपाचं असं बोलणं ऐकून सगळेच जण खुश होतात. त्यानंतर आर्या त्या सगळ्यांना खायला प्यायला घेऊन जाते. दीपा मात्र अर्जुनचे मनापासून आभार मानत असते. ती म्हणत असते की साहेब, तुम्ही माझ्यासाठी खरंच खूप काही केलं आहे. तर अर्जुन म्हणत असतो की दीपा, आभार तर मला मानायला हवेत, कारण जेव्हा मला गरज होती, जेव्हा माझ्या अमोलला गरज होती, तेव्हा तू आमची साथ दिली. माझ्या अमोलची आई म्हणून घरी राहिलीस. आत्ताच्या काळात इतकं कोणीच कोणासाठी करत नाही. खरंच तुझे मानावे तितके आभार कमी आहेत. आणि ते ऐकून दीपा म्हणते की साहेब, तुम्ही माझे आभार मानू नका. तुम्ही खरंच खूप मोठ्या मनाची माणसं आहात. दुसरीकडे तो जीजी चिंचोकेला म्हणत असतो की चिंचोके, मला इथून बाहेर जाऊ दे, मी तुला वाटतील तितके पैसे देईल. आणि मग तो चिंचोकेला जवळ बोलावून त्याला सांगू लागतो की माझं एक महत्त्वाचं काम आहे, मला इथून थोड्या वेळासाठी सोड, मी तुला खूप सारे पैसे देईल. पण चिंचोके मोठ्याने म्हणतो की जा, तुझ्या जागेवर जाऊन बस. तू कशाला मला पैसे देतोस रे? शासन जो पगार देतो त्यात मी आणि माझी बायको पोरं सुखाने राहतोय. आणि ते ऐकून तो जीजी म्हणत असतो, अरे हे काय बोलतोयस तू? मी तुला इतके पैसे देईल, तुला वाटेल ते तू करू शकतोस. त्या एवढ्याशा पगारात काय होतंय? मात्र चिंचोके म्हणत असतो की तुझ्याकडे तर पैसे आहेत ना, पण मग तुझं काय होतंय? तुला इथेच बसावं लागतंय ना, त्यापेक्षा मला माझा पगारच ठीक आहे. आणि ते ऐकून जीजी खूप चिडतो, पण तरीही तो म्हणत असतो की मी इथून बाहेर पडल्यावर सांगतो तुला. पण चिंचोके म्हणत असतो की तुझ्या कबुलीचा व्हिडिओ सगळीकडे फिरत आहे, तू आता इथून बाहेर पडूच शकत नाही. आणि ते ऐकून जीजी तर खूपच घाबरतो. आणि मग त्यानंतर तो राजा आणि जीजीची माणसं देखील त्यालाच धमकावतात आणि गुपचूपपणे एका कोपऱ्यात बसायला सांगतात. दुसरीकडे दीपा आणि तिची भावंडं त्यांच्या घरी जातात. तर आर्या, अर्जुन आणि अप्पी एकमेकांशी बोलत असतात. अर्जुन मनापासून आर्याचे आभार मानत असतो आणि म्हणत असतो की आर्या, मी उगाच तुझ्यावर ओरडलो. तू जर अप्पीचा शोध घेतला नसता ना, तर अप्पी आणि मी आमची कधी भेटच झाली नसती. तर आर्या म्हणत असते की अरे अर्जुन, असं काही नाही आहे, मी फक्त निमित्त मात्र. अपर्णा मॅडमने काहीतरी मार्ग काढलाच असताना. पण अपर्णा म्हणत असते की नाही आर्या, खरंच तू योग्य वेळी त्या ठिकाणी आलीस आणि माझा जीव वाचवला. तू नसतीस तर काय झालं असतं याचा विचारही करवत नाही. आणि मग ते दोघेजण आनंदाने आर्याचे आभार मानतात. तर आर्या त्या दोघांचा हात हातात घेते आणि पुन्हा एकमेकांच्या हातात देत म्हणते की तुम्ही कायम असेच एकत्र राहा. मागच्या काही दिवसांमध्ये मी काही चुका केल्या, पण तुम्ही मला मोठ्या मनाने माफ केलं. आता माझी एकच इच्छा आहे की तुम्ही दोघांनी कायम असंच एकत्र राहावं. तर अर्जुन आणि अपर्णा म्हणतात की फक्त आम्ही दोघांनी नाही, तर आपण सगळेच छान एकत्र राहूयात, आनंदाने काम करूयात. आणि त्यावर आर्यासुद्धा हो म्हणते. दुसरीकडे घरातील सगळेजण अर्जुनची वाट बघत असतात. अमोल सतत विचारत असतो की माझी माँ घरी येणार आहे की नाही. तर बापू त्याला समजावतात की अर्जुन घरी आल्यानंतर कळेल, तू प्लीज शांत राहा. मात्र मग त्यानंतर कदम आणि रुपाली असं म्हणू लागतात की अर्जुनने जे काही केलं ते अत्यंत चुकीचं होतं. त्याने अप्पीच्या जागी त्या दीपाला घरी आणायला नको होतं. आणि त्यावेळी बापू आणि दीपक, त्याचसोबत स्वप्नील, त्या दोघांना समजावत असतात, पण ते दोघे काही ऐकायला तयारच नसतात. उलट अर्जुनलाच दोष देत असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन आणि अप्पी अखेरीस घरी येतात. आणि जेव्हा अमोल अप्पीला बघतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो आणि तो पळतच जाऊन तिला मिठी मारतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.